नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर आज मी तुमच्यासोबत खूप छान साड्या शेअर करणार आहे. दिसायला सुद्धा खूप छान आणि कमी प्राईजमध्ये आहेत. तर ह्या साड्या आहेत त्या ताईंना जड साड्या आवडत नाहीत घालायला, तर त्यांच्यासाठी ह्या साड्या खूप चांगल्या आहेत. व्हायरल साड्या आहेत इंस्टाग्रामच्या आणि खूप कमी प्राईजमध्ये आहेत. तर एक ताईची कमेंट आली होती मला की ताई तुम्ही किती वेळा खूप छान असं बोलता. तर त्यांना मला उत्तर द्यायचंय की ताई साहेब, जर आपण कोणची वस्तू बनवली आणि खूप छान दिसायला बनवली आणि खूप आकर्षित बनवली आणि एका व्यक्तीला जर ती आपण दाखवली, त्या व्यक्तीने जर त्या साडी म्हणजे कोणत्याही जे तुम्ही बनवली त्याची तारीफ नाही केली, तर तुम्हाला कसं वाटणार? आता ही साडी एवढी सुंदर आहे, ह्याचा कपडा सुंदर आहे, याच्यावरचं काम सुद्धा खूप चांगलं आहे, कमी प्राईजमध्ये आहे. ज्यांनी कोणी बनवली असेल ही साडी, तर ह्या साडीची तारीफ केलीच पाहिजे. कारण जर तुम्ही तारीफ करणार तर त्यांनी आणखीन म्हणतानी त्यांना असं उत्साह येणार की माझी जी वस्तू मी बनवली त्याची तारीफ व्हायला लागली, तर ते लोक आणखीन छान वस्तू बनवणार. जसं साडी असो काही असो, बरोबर की नाही? आपण घरी जेवण बनवता आणि कोणी तारीफ नाही केली तर आपल्याला कसं वाटते? तसंच आणि एकदा तारीफ जर केली तर आपण आणखीन छान नवीन जेवण बनवायचा प्रयत्न करतात. तसंच मी खूप छान म्हणते का, कारण जर कोणी ही साडी जर कोणी त्यांनी विकत असेल आणि त्यांनी हा व्हिडिओ जर माझा बघितला असेल, तर त्यांना पण चांगलं वाटलं पाहिजे की आपली जी मेहनत आहे ती एका ताईनं मांडलेली आहे की छान म्हणती आपल्या ज्या साडी आपण केली त्यांना. तर प्लीज असं काही कमेंट करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसेल तरी पण तुम्ही मला कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि प्लीज मागे खिचायचं काम करू नका, मला एवढं सांगायचं आहे. आणि मी तुम्हाला आत्ताही सांगते की माझं शिक्षण आहे ना कमी झालेलं आहे, भरपूर कमी, म्हणजे मी शाळेत न गेल्यासारखीच आहे. तरी पण मी इथं थांबून हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी करते, साड्या शेअर करते. तरी पण मी तुमच्यापेक्षा जे मला वाईट कमेंट करतात, जे मागे खिसायचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी की तुमच्यापेक्षा तर मी खूप पटीनं चांगली आहे, है ना. माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकायला तर भेटत असेल, या काहीतरी घ्यायला भेटत असेल, नाही का? आणि माझ्या अशा भरपूर ताई साहेब आहेत, त्यांनी मला एवढ्या छान कमेंट केल्यात की ताई साहेब, ताई तुम्ही किती छान बोलता, ताई तुमचं बोलणं किती चांगलं आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. ती माझी फॅमिली आहे. आणि जे मला मागे खिचत असन तर त्यांना तर मी दुरूनच नमस्कार करते. कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघता ठीक आहे, पण मागे खिचायचं काम करू नका प्लीज ताई, विनंती करते मी तुम्हाला. जर काही चुकी निघली तर तुम्ही मला सांगू शकता. आणि तसं पण मी चुकी यासारखं काही करतच नाही. आणखीन एक कमेंट मला सारखी येते की तुम्ही किंमत नाही सांगत. तर किंमत मी का नाही सांगत? आता मी तुम्हाला हे साडीची किंमत मी सांगितली, ठीक आहे. 2 दिवसानं ही साडी जास्त विक्री गेली तर 2 दिवसानं ज्या साडीवरचा भाव आहे ते जास्त वाढतात तिथून, मग त्यात जास्त विक्री गेली. तर जसं व्हायरल जर असल्या साड्या जास्त लोक घेत असेल तर ते लोक प्राइस जास्त करतात. यासाठी मी तुम्हाला किंमत सांगत नाही, कारण माझ्या सबस्क्राईब पशी मला खोटं ठरायचं नाहीये. याच्यासाठी मी किंमत सांगत नाही. लिंक देते, त्यावर क्लिक करायचं, तिथून तुम्ही बघायचं किंमत कशी आहे, क्वालिटी कशी आहे, तरच तुम्ही साडी घ्यायचं ताई साहेबांनो. आणि मला धन्यवाद करते, तुमच्यामुळे मदत चॅनल आहे ना 2 दिवसांनी मोनेटाईज होणार आहे. तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद माझ्या ताई साहेबांनो, खरंच मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर चला साड्या ओपन करून दाखवू. इथे आता तुम्हाला सगळ्या ओपन करून दाखवते साड्या, की असं अजून तुम्ही माझी गलती काढू नये. जे मला सपोर्ट करतात, माझ्या साड्या बघून मला छान कमेंट करतात, त्यांच्यासाठी तर नाही आहे हे बोलणं माझं. पण जे ताई मला मागे खिसत आहे असं बोलून काही पण, तर मला वाईट वाटलं खूप की मी न शिकलेली मुलगी आणि एक लेडीज एवढं काही करू शकते. माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर गोष्टी घ्यायसारख्या आहेत की आपला परिवार, आपली मुलं सांभाळण्यासाठी ती घरी असं कुणाच्या जीवावर ओझं म्हणून नाहीये. ती स्वतः घर चालून, मुलं सांभाळून, घरचं काम सांभाळून, स्वतः पायावर उभं टाकून काही ना काही करते. त्या महिलाला तर तुम्ही मागे खिचूच नका जे असं बोलतात ते. तर मी ही तुम्हाला साड्या ओपन करून दाखवते. आणि जर माझ्या बोलण्याचा वाईट वाटला असेल माफी मागते ताई साहेबांनो, प्लीज. पण असं मलाच नाही, बाकी कुणालाही असं मागे खिचायचा प्रयत्न करू नका बस. तर ह्या साड्या मी तुम्हाला दाखवते. ही साडी आहे ना खूप छान आहे, क्वालिटी खूप छान आहे या साडीची.
कलर बघा किती छान आहे, पोपटी कलर आहे, मस्त एकदम. खूप कमी प्राइस मध्ये आहे ही साडी. माझ्याकडं 2-3 दिवस झालं साड्या आल्या होत्या, पण काही साड्या आहेत ना लवकर खतम झाल्या होत्या. तर याच्यासाठी मी हे लेट व्हिडिओ करते, कारण साड्या आता आहेत मिशोवर. तर हे बघा किती सुंदर साडी आहे ही, घातल्याच्या बाद अशी दिसणार. हे बघा, हे ब्लाऊज आहे, हे ब्लाऊज पीस आहे. तर तुम्हाला सगळी ओपनच करून दाखवते, व्हिडिओ लॉंग झाला तरी बी चालन मोठा. तर हे बघा, हे अशी लेस दिलेली आहे. लेस मध्ये याच्यावरच काम केलेलं आहे, ते मणी आहेत आणि धाग्याचं काम आहे. खूप सुंदर कपडा आहे. हे बघा, हे असे फुलं दिलेत. हे बघा, हे पीस आहे, ब्लाऊज पीस बघू शकता. कलर खूप छान दिलाय या. हे ब्लाऊज पीस आहे. ही साडी आहे, मार्बल कपडा आहे या साडीचा. हे बघा, पोपटी कलर आहे, किती छान कॉम्बिनेशन दिलेलं आहे बघा. ही साडी सुद्धा इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होती. फॅब्रिक पण मस्त आहे, क्लासिक आहे. लुक तुमचं खूप छान दिसणार या साडीवर. तर अशी ही अशी बॉर्डर दिलेली आहे बघा, खूप सुंदर. हे बघा, खालीपर्यंत आहे बॉर्डर. अशी खाली डिझाईन दिली आहे. साडी खूप मस्त आहे, लांबी रुंदी मस्त आहे साडी. हे बघा, कपडा पण खूप छान आहे आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे साडी. तर हे बघा, कलर किती सुंदर दिसते. तुम्ही जर ही रक्षाबंधनला जर साडी घातली तर खूप छान तुमचं लुक दिसणार. हलकी आहे साडी घालायला. ज्यांना कुणाला पेटणी साडी, जड साड्या आवडत नसेल त्यांच्यासाठी ह्या साड्या आहेत. हे व्हिडिओ आहे. तर बघू शकता किती सुंदर साडी दिसते, खूप मस्त आहे. तर ही साडी तुम्ही घेऊ शकता, खूप कमी प्राइस मध्ये आहे. तर ही साडी सुद्धा बघा, ही साडी खूप व्हायरल चालली आहे. हे बघा किती सुंदर आहे दिसायला. अजून ताई म्हणायच्या वेळी अजून ताई सुधारलीच नाही. सुंदर म्हणते तर सुंदर तर म्हणणारच ना, ब्युटिफुल हे ते माझ्याकडे नाही होणार बोलणं. तर किती छान दिसायला. हे बघा, हे अशी ओरी नक्की दिली. आता हे इंस्टाग्रामवर खूप व्हायरल व्हायला लागली ही साडी. तर सगळीच ओपन करून दाखवते तुम्हाला मी. तर हे बघा, हे पदर आहे, त्याच्यावर बघा किती सुंदर हे असे दिले ते लटकन. लेस आहे आणि हे असे मणी आहे. तर बघा, दिसतायत का तुम्हाला? किती सुंदर दिसतात बघा. हे पदराला आहे असं. हे बघा किती छान दिसतायत ना, खूप छान दिसतात. हे असे पदराला दिले आणि अशी ही लेस दिली आहे. हे बघा, साडी मधामध्ये सगळी प्लेन आहे, खाली अशी लेस दिली आहे. ही अशी आणि हे ब्लाउज पीस आहे बघा. ब्लाउज पीसला किती सुंदर दिले या लेस. हे बघा, खूप छान दिले, मस्त एकदम. पण ब्लाउज पीसला थोडंसंच लेस दिली आहे, जास्त दिली नाहीये. ही थोडीच लेस आहे बघा, जास्त दिली नाहीये. हे दोन्ही हाताचे आहे. हे अशी पण डिझाईन करू शकता. लेस थोडी कमी आहे, पण कपडा क्वालिटी, लांबी रुंदी छान आहे साडीची. खूप मस्त आहे कपडा सुद्धा. तर ही साडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, खूप छान आहे ही साडी. कलर सुद्धा खूप छान दिसते, तुम्ही बघू शकता कलर किती छान दिसायला लागलाय. तर ही साडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जड वगैरे काही नाही तेवढी साडी.
आता हा व्हिडिओ मोठा होईल थोडासा. ही साडी आता सध्याला खूप व्हायरल आहे. मी त्या सगळ्या साड्या आहेत ना व्हायरल झालेल्या साड्या मागील. आता बघा ही साडी, हे असे लटकन दिले तर साडीमध्ये, आणि कपडा तुम्ही बघा किती सुंदर कपडा आहे, शायनिंग आहे कपड्यामध्ये. या साडीचं फॅब्रिक खूप मस्त आहे, हलकी आहे साडी घालायला सुद्धा. हे असे लटकन दिलेत बघा साडीमध्ये, हे अशी लेस दिली आहे बघा, हे बघा हे अशी लेस दिली आहे, आणि कपडा सुद्धा खूप मस्त आहे. हे असे लटकन दिले साडीनं, लटकन साडी आहे ही. हे बघा फक्त पदराला आहे लटकन, बाकी प्लेन आहे. आणि खालच्या बाजूला हे असे साडीला लटकन दिलेले आहेत. हे ब्लाउज पीस आहे बघा, ह्या ब्लाउज पीसला ही लेस भरपूर दिलेली आहे. खूप छान कपडा आहे साडीचा. आता ही सध्याला व्हायरल साडी आहे ही, तर तुम्ही ही घेऊ शकता. किती छान दिसते बघा, कलर किती मस्त दिसते. हे बघा किती सुंदर दिसते, लुक खूप छान आहे. ही साडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. साडीचं फॅब्रिक वगैरे खूप छान आहे, मस्त आहे, क्लासिक लुक दिसणार तुमचं मस्त एकदम. ही साडी सुद्धा बघू, खूप कमी प्राइस मध्ये आहेत. तुम्ही लगेच घ्या पण, कारण संपण्याच्या लवकर संपत आता, म्हणून मी 2 दिवस व्हिडिओ टाकला नाहीये. साड्या नव्हत्या, 1-2 साड्या नव्हत्या ह्याच्यामध्ये, माहिती आहे का. हे बघा ह्याचा कपडा अलग आहे. हे बघा कपडा खूप चांगला आहे, एकदम मस्त कपडा आहे. हे बघा किती सुंदर दिसते ही साडी. हे बघा किती छान आहे, सिंपल आहे साडी. असे मधामध्ये असे फुलं दिलेली आहेत बघा. हे फुलं आहेत ना धाग्या आणि टिकलीचं काम आहे. साडीचं फॅब्रिक मस्त आहे बघा, कलर सुद्धा खूप छान उठाऊ कलर आहे. हे बघा पूर्ण अशी साडी भरलेली आहे फुलांनी, आणि ब्लाउज पीस बघा किती भरलेला आहे. हे बघा ब्लाउज पीस किती भरलेला आहे. खूप छान साडी आहे ही. हातावरचा भाग आहे, हे या पाठीला लावू शकता, हाताला लावू शकता. कपडा खूप छान आहे, मस्त एकदम नरमसूत कपडा आहे. ज्यांना कुणाला जड साडी आवडत नसेल तर ह्या साड्या त्यांनी घेऊ शकतात, आणि लगेच घ्या. क्वालिटी छान आहे साड्यांची, आणि प्राइस सुद्धा खूप कमी आहे. खूप मस्त आहेत साड्या, तर तुम्ही घेऊ शकता ही साडी. आणि माझ्या बोलण्याचा राग धरू नका ताई साहेबांनो. तर हे बघा ही साडी, पहिलं ब्लाउज दाखवते. हे बघा हे धाग्याचं काम आहे, आणि टिकले आहेत ह्यावर. हे असं भरलेलं ब्लाउज येणार तुम्हाला. हे हाताला आपण लावू शकता असं, आणि हे पाठीमागचा भाग वगैरे आहे. हे ब्लाउज पीस आहे. कपडा खूप छान आहे, मस्त आहे. जास्त जड साड्या नाहीत, खूप छान साड्या आहेत. तर हे बघा हे असे बॉर्डर आहे बघा, खूप छान. हे सगळं धाग्याचं काम आहे. हे फुलं वगैरे सगळे धाग्याचे आहेत, आणि टिकल्या आहेत बघा, टिकल्या निघणार नाहीत. ही तुमच्या आईसाठी, या तुम्हाला जर ही साडी आवडली तर तुम्ही ही घेऊ शकता.
हे बघा, पाठीमागं खालच्या बाजूला एवढं काम केलेलं आहे बघा. खूप छान कपडा आहे या साडीचा सुद्धा, आणि नेसायला सुद्धा खूप हलकी आहे साडी. हे बघा, जास्त गडद नाही, काय नाही. ज्यांना फिक्के कलर आवडतात ना त्यांच्यासाठी आहे. तुम्ही बघू शकता, ही ब्लाऊज आहे, किती छान कॉम्बिनेशन दिलेलं आहे. खूप, तर ह्या साड्या तुम्ही घेऊ शकता. खूप चांगल्या साड्या आहेत, खूप कमी प्राइस मध्ये आहेत, खूप मस्त आहेत. क्वालिटी सुद्धा मस्त आहे. तुमचं लुक रक्षाबंधनला खूप छान दिसणार. हे व्हायरल साड्या जर तुम्ही घेत असाल, या तुम्ही रील वगैरे फोटो वगैरे काढत असाल, तर ह्या साड्या तुमच्यासाठी एकदम मस्त साड्या आहेत. तर तुम्ही नक्कीच घ्या. ह्या साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. खूप मला म्हणतात, विचारतात ताई जण की ताई कशा घ्यायच्या ह्या साड्या, कुठं घ्यायच्या, नंबर नाही दिला, काय नाही दिला. तर ताई साहेबांनो, खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथं तुम्ही क्लिक केलात ना, तर तुम्हाला ह्या सगळ्या साड्या तुम्हाला ह्या दिसणार. तर तुम्ही तिथून घेऊ शकता, आणि जर नाही आवडल्या तर रिटर्नही करू शकता. तर मला तर असं वाटत नाही की तुम्हाला ह्या साड्या नाही आवडणार, तर नक्कीच आवडणार. फक्त तुम्ही जे तुमचा अनुभव आहे ना, मला कमेंटमध्ये सांगत राहा की माझ्या लिंकमधून घेतलेल्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या, बस. तर इथंच मी ब्लॉग खतम करते. तर प्लीज ताईनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा, कमेंट करत राहा. व्हिडिओ माझे खूप छान व्हायरल चालले, तर फक्त लाईक आणि कमेंट करत राहा, बस एवढंच पाहिजे. आणखीन तुमच्यासाठी आहे ना, मी छान छान साड्या घेऊन येत राहीन. आणि तर माझ्या चॅनलला पहिलं तर सबस्क्राईब करून घ्या, आणि छान एक सुंदर कमेंट करत राहा, की तुमची कमेंट बघून मला आणखीन थोडीशी हिंमत भेटली पाहिजे. तर इथंच मी ब्लॉग खतम करते. तर चला बाय, काळजी घ्या. आणि रक्षाबंधन येत आहे, तर तयारी करा आता. तर चला बाय, काळजी घ्या.